महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात बालाघाटच्या विस्तीर्ण डोंगर रांगा, बालाघाटच्या कुशीत वसलेले हे गाव वंजारवाडी. ज्या गावाची आजची ओळख आदर्श गाव वंजारवाडी अशी आहे. सन 1991 साली वंजारवाडी गावातील एका ऊसतोड तरुणाने या गावाचा कायापालट करण्याचं स्वप्न बघितलं आणि ते सत्यात देखील उतरवलं. तो तरुण म्हणजे आदरणीय सरपंच वैजीनाथ भगवानराव तांदळे, म्हणजेच सर्वांचे नाना. गाव आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने नानांनी राबविलेल्या विकास कामामुळे आज वंजारवाडी आदर्श गाव म्हणून दिमाखात उभे आहे. पण हे गाव आदर्श गाव वंजारवाडी होण्यामागचा संघर्ष खूप मोठा आहे. त्याचीच ही संघर्ष कथा. तर मी एक ऊसतोडणी कामगाराच्या परिवारातला मुलगा आहे. आई अपंग असायची, वडील ऊस तोडायला जायचे. आर्थिक नियोजन नसल्यामुळं सगळ्या मुलांना शिकू शकत नव्हते. माझे मोठे बंधू शाळेत पाठवण्यात आलं, लहानेला पाठवण्यात आलं, पण माझा नंबर हे ऊस तोडण्यासाठी लागला. मी 9 वर्ष ऊस तोडला. म्हशी असत्याल, बैल असतील, हे सांभाळण्याचं काम केलं, शेती केली. परंतु हे करत असताना माझ्या नेहमी डोक्यामध्ये अशी एक खंत होती की आपण आपल्या परिवारासाठी असेल किंवा आपल्या गावासाठी असेल, आपल्या लोकांसाठी असेल, काहीतरी केलं पाहिजे. 30-40 वर्षे सरपंच पद भूषविलेले आमचे वैजनाथ नाना तांदळे यांनी ही किमया करून दाखवलेली आहे. पहिलं ह्या जागेवर गाई गुरं शेळ्या मेंढ्या ह्याला चालता येत नव्हतं. आलं का लक्षात? किती ताकदवान माणूस असला त्याला पण चालता येत नव्हतं. तिथे माझ्या डोक्याला उत्कलाचा काढ होती. सायकल सुद्धा गावात आणता येत नव्हती, अशी परिस्थिती होती. जसेच ते सरपंच झाले तसं विकास व्हायला सुरुवात झाली. चहू बाजूनी गावाला रोड आहेत, चारी दिशांनी डांबरी, सिमेंट, एकदम एक नंबर दर्जाचे रोड आहेत. शेतामध्ये सुद्धा डांबर रोड केलेले आहेत. मोटरसायकल घरात जायला लागली, जीप घरात जायला लागली. त्याच्या माग गाव मध्ये बसून होता. पण हे नाना सरपंच झाल्यापासून मस्त व्यवस्थित चालले. एवढं चाललंय की सांगायलाच कमी पडते. इतकी सोयी झाली की अशी सोयी जिल्ह्यात नाही. एकदम आदर्श गाव झालंय आमचं. एक पण खड्डा, कसलाच खड्डा नाही आमच्या रस्त्याला. आम्हाला आमचं गाव सोडून दुसरीकडे गेलं तर आम्हाला वाटतं आमच्या गावातून बाहेर जाऊच नाही. आपल्याच गावात एकदम खास वाटतं. आज आपण पाहितलं तर खूप मोठाले रस्ते आपल्याला गावामध्ये दिसतात. त्याच्यामुळं लोकांचा दळणवळणाचा विषय मार्गी लागला. उन्हाळ्यात तर लई पाण्याचा त्रास होता. इरीवर जावं लागत होतं पवरा घेऊन. पावसाळ्यात तर चिखलातच चालायचं. मग घरी आलं की ताप यायची, दुखणं यायचं, आजार पडायचं होतं आम्ही आजारी. परत तळ्यातलं पाणी लेकरायला प्यायला लागायचं, आम्हाला पण प्यायला लागायचं. गढूळ पाणी यायचं, त्याच्यामुळं पोटात इन्फेक्शन व्हायचं पाण्यामुळं. पाणी प्लांट बसवल्यापासून आजारी तर पडतच नाहीत, म्हणजे कोणती समस्या राहिली नाही. एक तर लांबून आणायची पण नाही. सगळ्यांना चांगला फायदा झाला पाण्यामुळं. पिण्याची पाण्याच्या काहीच कमी नाही. आता घरापासून नळ आहेत आमच्या. पाण्याचं फिल्टर आम्ही जेव्हापासून टाकलंय तेव्हापासून आमच्या गावातले लहान मुलं असतील, महिला असतील, वडीलधारी माणसं असतील, यांचे आजार 90% कमी झाले. तर जर आजारी पडलो तर नाना दवाखान्यात नेते, पैसे आदले देते, 10-5 रुपये काळजी घेते. इथे छोटं गाव आहे पण लय भारी गाव केलं. तर मला एक खंत होती, मला शिक्षण घेता आलं नाही, म्हणून माझ्या गावातल्या कमीत कमी मुलांना शिक्षण क्वालिटीचं भेटलं पाहिजे आणि ते शिकले पाहिजे. याच्यासाठी काटेकोर प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केले. प्रत्येक पंच कमिटीची आमची रोज एक चक्कर असते शाळेमध्ये. मुलं आले किती, विद्यार्थी गैरहजर किती येतं, शिक्षक आले का नाही, ह्या सगळ्या गोष्टीवर आमचं लक्ष असतं. अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या गावातले विद्यार्थी घडलेत. आणि मी त्यावेळेस प्राध्यापक झालो तर याच गावातून मी पुढे गेलेलो आहे. आमची या गावात शिक्षणाची अवस्था पूर्वीची जर बघितली ना, आता जर विचार केला तर जमीन आसमानचा फरक झालेला आहे. रस्ता नव्हता, चिखल तुडीत आम्हाला अर्धा ते पाऊण तास जावं लागायचं, पण आम्ही शिक्षण घेण्यासाठी जायचो. आईवडिलांनी जन्म दिला, आईवडिलांनी संस्कार लावले, पण शिकत असताना, शिकल्यानंतर नोकरी करावं माझ्या भावांनो असं आम्हाला प्रोत्साहन देणारे आणि आम्हाला बोटाला देऊन चालणारे आमचे नाना, ते आमचे सर्वस्व आहेत. जिल्हा परिषद शाळा आपल्याकडं 4थी पर्यंत होती. पुढचं जर शिक्षण घ्यायचं म्हणलं तर आपल्याला बाहेर गावाला जावं लागायचं आणि ती अडचण दूर करण्यासाठी आपण गावातच मातोश्री माध्यमिक विद्यालय चालू केलंय. 12वी पर्यंत आहे ते. सर्व विद्यार्थ्याचा जो प्रॉब्लेम होता, अडचणी होत्या, त्या सॉल्व्ह झाल्यात. आणि एकही क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमच्या गावातला कर्मचारी नाही. जेव्हा जेव्हा भरती निघेल तेव्हा या गावातला किमान 2-4 विद्यार्थी निश्चित लागतात. शिक्षणाचे हे महत्व या गावाला कळलेलं आहे. गर्वाने सांगू शकतो की आमच्याकडं गावात 2 कलेक्टर आहेत,
3-4 मोठ्या पदावर अधिकारी येतं आणि 450 कर्मचारी येतं. तर हे सगळ्यात माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आमच्या अंगणवाडी सुद्धा आदर्श आहे. ग्रामपंचायत कमिटीने आम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि सर्व खेळणी इथं उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामुळं मुलांचा बौद्धिक विकास आणि शारीरिक विकास होत आहे. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की गाव जर सुशिक्षित असेल तर समजून सांगायला अतिशय सोपं जातं आणि गावचा विकास असेल किंवा गावची प्रगती असेल या मार्गाकडे नेण्यासाठी मदत होती. सामाजिक सलोखा एका जागेवर आणायचा तर मग ते पहिलं आपण त्याचं मंदिराचं काम हाती घेतलं. श्री संत भगवान बाबा विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज ते सर्व काम लोकसहभागातून आणि लोकांच्या परिश्रमामधून केलेलं येते. आम्ही अक्षरशः ते मंदिरचं काम करत असताना डोक्यावर दगड आणले सगळ्या लोकांनी. ते मंदिर असं भव्य दिव्य आज उभा केलेलं आहे. तर स्वच्छतेवर आम्ही जास्त भर दिलेला आहे. मग स्वच्छता करत असताना जो कचरा निघतो तो वर्गीकरण शेडमध्ये टाकणं असेल, त्याचे व्यवस्थापन करणं असेल, शेणखतासाठी हौद बांधणे असेल, गांडूळ खताचे हौद असतील किंवा बायोगॅस असेल, हे प्रकल्प आपण चालू केलेले आहे. जलनियोजन करण्याचे ठरवल्यापासून एकूण 27 बंधारे केले त्यांनी. ह्या प्रत्येक बंधाऱ्यामध्ये 10 ते 11 फूट पाणी. हे पाणी हिवाळ्याचे 4 महिने आणि परत पुढे 1 महिना चालतं. त्यांनी केलेल्या त्यांच्या कामामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, जमिनीचा जलस्रोत वाढला. उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या 4 महिन्याच्या परेशानीचं नियोजन झालं, त्याच्यावर मात केली गावाने आणि त्यांचं जे योगदान आहे गावासाठी माझ्या मते सर्वतोपरी 1 नंबर योगदान आहे. मग मी वेगवेगळ्या माध्यमातून मग खासदार फंड असतील, आमदार फंड असतील, 25-15 असन, PWD कडून असेल, CM PM मध्ये असतील, तर वेगवेगळ्या फंडातून बजेट आणले. MREGS मध्ये आपल्याकडे एक तलाव आहे, त्या तलावातला गाळ काढायचा निर्णय केला आणि तो तलावातला गाळ काढून त्या पडक शेतीमध्ये टाकला. आता त्या पडक शेतीमध्ये जवळपास 200-250 हेक्टर जमीन बागायती आणि वलयती खाली आली. आज आम्ही 99 ते 95% जमीन आज पाण्याखाली आली आहे. तर डोंगर भाग बघितला तर फक्त आमच्या 4 जमीन वैत होत्या. ते बी हुलगी मटकी काहीतरी पिकायची, डोक्यात केलं गवत असायचं आणि ते साठ्यात गाडीच्या आणायचं. मग ते आणणं मुशिबतचं होतं, ते डोक्यावर नाही तर गाडी तिथपर्यंत जात नव्हती. आज जर पाहायला गेलं तर आमच्या बांधापर्यंत रस्ते तयार झाले, ते बी डांबरीकरणाचे झाले. शेताच्या कानाकोपऱ्यात आमचं लोडिंगच्या गाड्या जातात. आज पुऱ्या 90% भाग आमचा ऊसाने भरला, नंदनवन तयार झालंय. 70% लोक ऊस तोडी बाहेर जायचो. आज आमचे क्वचित लोक 5% लोक बाहेर जात नाहीत. उलट आमच्याच गावामध्ये लोक येऊन पोट भरतात. आम्हाला मजुराची गरज आहे. आम्ही लोकांची मजुरी करत होतो, आज आमच्या शेतामध्ये लोक मजुरी करतात. पूर्ण जे करण्याला साह्य आहे ते आमच्या नानाच आहे. ते आमच्या गळ्यातल्या ताईत आहेत नाना. आज आमच्या विकासाचं ताईत आम्ही त्यांनाच मानतो. प्रत्येक गोष्टीत नसामध्ये आमचे नाना भरलेले आहेत. आज खरंच आम्हाला देवांची डोळ्याने आयुष्य जी वाढवलं हे पायासाठी थोडे आम्हाला असं वाटायला लागले. नाना हे गाव परिवार मानतात आणि खरोखर त्यांचा परिवार आहे हा. 24 तास त्यांच्या ध्यानामध्ये एकच बसले, माझं गाव आणि माझ्या गावचा विकास. आता